प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये इतिहासात भाजप पहिल्यांदाच सत्तेत येतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक प्रकारे इतिहास रचलेला आहे आणि जोरदार घोडदौड आणि विजयाचा वारू हा उधळलेला सध्या पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने जी मेहनत घेतलेली होती त्या मेहनतीचंच हे फळ पाहायला मिळतंय। एकीकडे आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये हा इतिहास रचला गेलेला आहे आणि त्यानंतर मिठाई वाटप होतंय, एक प्रकारे फटाके फोडले जात आहेत आणि आनंद साजरा केला जातोय। मात्र त्यामागे असणारी मेहनत ही अतिशय महत्त्वाची आहे। या भागातील अर्थातच पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक बूथवरती बूथ कमिटी काम करत होती आणि आरएसएस अगदी प्रत्येक भागामध्ये असणारं काम याचा परिणाम हा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या काही काळापासून आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी लढत होत होती आणि प्रचंड जोरदार ममता बॅनर्जी या अतिशय जोरकसपणे लढत देत होत्या। अगदी डाव्यांच्या काळात सुद्धा कम्युनिस्ट असताना सुद्धा त्यांनी जोरदार अशा पद्धतीने आपली घोडदौड चालू ठेवली होती। हा जल्लोष होतोय सध्या पश्चिम बंगालमध्ये। प्रज्ञा, भाजपला सत्ताविरोधी लाटेचा कुठेतरी फायदा झालाय। 15 वर्षांपासून ममता बॅनर्जींची एक हाती सत्ता इथं उलथवून टाकण्यात भाजपला मोठं यश आलेलं आहे आणि भाजपनं पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडवलेला आहे। अगदी खरं आहे आणि हाच इतिहास साजरा केला जातोय। वेगळ्या पद्धतीने एक जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय आणि गेल्या काही काळामध्ये कायमच पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित असा इतिहास राहिलेला आहे। राजकारण आणि रक्तरंजित इतिहास हे समीकरण जणू काही झालेलं होतं, मात्र आता ते समीकरण पुसून काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय आणि त्यामुळे या वेळच्या निवडणुकीमध्ये कोणताही मृत्यू झालेला नाहीये ही सगळ्यात महत्त्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी बाब आहे। अन्यथा गेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि मृत्यू हे समीकरण ठरलेलं असायचं। खरं तर भाजपकडून बंगालमध्ये प्रचारादरम्यान जोर लावण्यात आला, विजयासाठी अत्यंत जोर लावण्यात आला। मोदी शहांपासून दिग्गज नेते यावेळेस मैदानात होते। खरं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे प्रचारासाठी दाखल झाले होते स्टार प्रचारक म्हणून। या सगळ्यांनी भाजपच्या विजयामध्ये हातभार लावलाय। अगदी आणि जवळपास 93% मतदान झालेले, जवळपास सर्वच्या सर्व जनता ही रस्त्यावर उतरलेली होती। केवळ आणि केवळ जे परदेशात राहणारे आहेत किंवा अतिशय वयस्कर आहेत असेच लोक केवळ या मतदानामध्ये उतरले नव्हते। 93% मतदान, विक्रमी मतदान जे आहे ते झालेलं होतं आणि त्याचाच हा परिणाम आहे का अशी एक कुजबूज खरं तर सुरू होती आणि खऱ्या अर्थानं 294 पैकी 193 जागांवर सध्या भाजपची आघाडी पाहायला मिळते। तर याच विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नागपूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये भाजपला ज्या पद्धतीने यश मिळालं आहे त्याचा जल्लोष जो आहे तो नागपुरात ठिकठिकाणी केला जातो आहे। फक्त जल्लोषच नाही तर अनेक ठिकाणी स्क्रीन लावून सुद्धा ठिकठिकाणी भाजपच्या वतीनं अशा पद्धतीनं जेव्हा मिळेल त्या गोष्टीचा साक्षीदार बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि दिवसभर नागपूरच्या भाजप कार्यालय असेल किंवा ठिकठिकाणी जे कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता रामनगर परिसर असेल, बीजेपी कार्यालय असेल किंवा आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमले आहे आणि फटाके फोडून मिठाई वाटून या ठिकाणी जल्लोष जे आहे ते केलं जातं आहे। शिवानी दानी माझ्यासोबत आहे, स्थायी समितीच्या अध्यक्ष आहेत नागपूरच्या आणि भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतायत आणि हे जे यश आहे त्या यशाकडे त्या कसं बघतायत? तुम्ही इतक्या वर्षापासून 2 दशकं झाले तुम्ही भाजपमध्ये सक्रिय काम करतायत, दुसरी पिढी आहे तुमची। आजचं यश जे आहे हे भाजपसाठी तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? अतिशय आनंदाचा दिवस आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांनी जो पाया रोवला आणि कित्येक आमचे कार्यकर्ते की ज्यांनी जीवनाचं बलिदान दिलं, प्रचंड लोकांनी संघर्ष केला आणि त्यानंतर ही विजयश्री आज आली। आम्ही सर्वजण खूप जास्त आनंदी आहोत। तुम्ही उल्लेख केला की आम्ही फटाके फोडून आणि पेढे खाऊ घालून आमचा जल्लोष साजरा केला। आम्ही झालमुरी वाटून सुद्धा आमचा जल्लोष साजरा केला। जे 10 रुपयाची झालमुरी पंतप्रधान मोदीजींनी खाल्ली होती आणि त्याच्यानंतर जो एक वेग आला होता पूर्ण प्रचाराच्या यंत्रणेला, निश्चितच ते पण एक कारण होतं। पण संपूर्ण आसाम असेल, पुदुचेरी असेल आणि बंगाल असेल, संपूर्ण जनतेने आज स्वीकार केला आहे की या देशामध्ये विकासाची गंगा जर का द्वारापर्यंत कोणी आणू शकत असेल तर ते आमचे श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच आणू शकतात आणि आजची विजयश्री तेच फक्त कायम करतात।
बरं, एकंदरीतच जे यश मिळालेलं आहे हे यश मिळणं तेवढं सोपं नव्हतं. शिल्पकार कोण वाटतं तुम्हाला यशाच्या? कारण की देशभरातून अनेक लोक, कार्यकर्ते, आमदार गेले होते या निवडणुकामध्ये, केरळपासून पश्चिम बंगालपर्यंत. हे जे यश मिळालं आहे त्यात यश कोणाला तुम्ही द्याल? भारतीय जनता पार्टी केडर बेस्ड पार्टी आहे. ही कुठल्या एका व्यक्तीची पार्टी नाही, कुठल्या एका घराण्याची पार्टी नाही, कुठल्या एका आडनावाची पार्टी नाही आहे. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे यश समर्पित आहे की ज्यांनी घामाचा एक एक थेंब त्या जमिनीवर गाळला. आपलं कित्येक लोकांनी तर रक्तसुद्धा दिलं, कित्येक लोकांनी कष्ट घेतले, कित्येक लोकांनी तिकडे जाऊन प्रवास केला. त्या प्रत्येक कार्यकर्त्याचं जो आज काही त्यापैकी कार्यकर्ते आज नेता स्वरूपात काम करतात, काही लोक पदाधिकारी आहेत, काही लोक कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्या सर्व स्वयंसेवकांना हे यश समर्पित आहे. बरं, यापुढे काय वाटतं, कोणतं राज्य राहिलं आहे आता? राज्य कुठलं राहिलं आहे अशातला भाग नाही. संपूर्ण देशामध्ये विकास करणं हे आमचं नेहमीच उद्देश राहिलेलं आहे. केरळमध्ये आमचं प्रदर्शन अजून सुधरेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मग तामिळनाडूमध्ये आमचं प्रदर्शन अजून सुधरेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि येणारी निवडणूक ही उत्तर प्रदेशातली आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण सज्ज आहोत. या ठिकाणी पाहू शकतो आपण, सकाळपासूनच टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमले होते आणि साक्षीदार होण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. कुणाला माहीत नव्हतं आज काय यश मिळणार आहे, त्यामुळे भाजपनं तयारी म्हणजे कॉन्फिडन्स जो होता तो भाजपनं ठेवला होता. आणि भाजप 365 दिवस ही पूर्ण इलेक्शन मोडमध्ये राहते, त्याचं हे चित्र आहे. आणखी काही लोक आहेत माझ्यासोबत. काय सांगाल चावलाजी, भाजप 365 दिवस मोडमध्ये असते, तुम्हाला कॉन्फिडन्स होता, स्क्रीन वगैरे सगळी तयारी आधीच केला होता? 100% आम्ही पूर्ण तयारीत होतो. आम्हाला पूर्ण खात्री होती की आम्ही विजय मिळवणार आणि सुनिश्चित होतं. हॉल बुक केला होता, कॅटरिंग बुक केलं होतं, रात्रीच हॉल बुकिंग, कॅटरिंग बुकिंग सगळं झालं होतं. बँड मिठाई सगळी ऑर्डर करून झाली होती. वी वर डॅम कॉन्फिडंट अबाउट दॅट. आपण पाहू शकतो नागपूरमध्ये ठिकठिकाणी जल्लोष जो आहे तो होतोय. 3 वाजता मुख्य जल्लोष जो आहे भारतीय जनता पक्षाचं धंतोलीचं कार्यालय आहे तिथे मुख्य जल्लोष होणार आहे. पण आतापासूनच ठिकठिकाणी जे कार्यालय आहे भाजपचे आमदार खासदारांचे नगरसेवकांचे त्याच्यासमोर सुद्धा जल्लोष जो आहे तो सध्या सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.